ललित पाटीलला दाखल करण्यासाठी म्हणून कोणत्या आमदारांना कॉल केला हे तपासा, असं थेट आव्हान या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी दिलं आहे। स्वतः सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेलेत। सुषमाताई, स्वागत तुमचं TV9 मध्ये। काय एकूणच हे प्रकरण, तुम्ही दादा भुसेंवर थेट आरोप केलेला आहे की कॉल रेकॉर्ड तपासा, तुमच्याकडे अशी काय माहिती आहे? काल नानाभाऊंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे हे नमूद केलं की एका आमदाराचा याच्यात हात आहे। आज सकाळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा सांगितलं की शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात आहे। अर्थात माहिती सगळ्यांकडे आहे, नाही असं नाही। मी थेटपणे नाव घेते आणि मी नाव घेताना असं सांगते की या सगळ्यांमध्ये जर दादा भुसे यांचा नावाच्या अवतीभोवती जर संशयाचं धुकं असेल तर दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? दादा भुसेंच्या ना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृह खात्याची जर खरंच इच्छाशक्ती असेल या प्रकरणाचा छेडा लावायची तर मला असं वाटतं की त्यांनी हा विषय स्पष्ट केला पाहिजे, करायला हवा तो। जी, या सगळ्या मुळाशी जायला हवं असं वाटतं सुषमा अंधारे तुम्हाला? जी जी सुषमाताई। हो, या सगळ्यांच्या मुळाशी जायला हवं, कारण ससूनमध्ये ललित पाटीलला ॲडमिट करून घ्यायला प्रशासन उदासीन होतं। प्रशासनाला ललित पाटील यांना दाखल करून घेण्यासाठी जो आग्रह इन्सिस्ट केलं गेलं, दबाव आणला गेला, दडपणाखाली घेतलं गेलं, ते कोणत्या आमदाराने घेतलं गेलं, कुणाच्या फोनवर घेतलं गेलं? आमचा आरोप दादा भुसेंवर आहे, आमची शंका दादा भुसेंबद्दल आहे, तर आम्ही थेट नाव घेतोय दादा भुसेंचं। सुषमाजी, तुम्ही या संदर्भामध्ये काही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार? मला वाटतं या सगळ्यांच्या संबंधाने अधिवेशनात सगळेच मुद्दे येतील। ललित पाटलांचाही मुद्दा येईल आणि इथल्या एकूण आरोग्य व्यवस्था जी व्हेंटिलेटरवर गेली आहे त्याचाही मुद्दा येईल। आता या क्षणाला या राज्याची आरोग्य व्यवस्था आणि गृहव्यवस्था या दोन्हींचेही अगदी 3, 13, 9, 18 झालेले आहेत। त्यामुळे या दोनही विषयांना आम्ही लावून धरू आणि अधिवेशनातही या दोन मुद्द्यांवर आम्ही अटळ असू। सुषमाजी, रवींद्र धंगेकर यांनी देखील म्हटलंय की ललित पाटील कुठेही आजारी आहे असं वाटत नाही। ज्या प्रकारे तो पळताना दिसतोय, आजारी व्यक्ती अशा प्रकारे पळू शकत नाही, तर खोटेपणानं अशा प्रकारे ऍडमिट करण्यात आलेलं होतं असं तुम्हाला वाटतं का? तसंच ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। अजून या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी कडक भूमिका घ्यायला हवी असं मी तेच सांगतेय, मगाचपासून मी बोलताना मी हेच आपल्याला बोलताना सांगतेय की ललित पाटील याला आजारी होता की नव्हता हे तर चेक होईलच यथावकाश, परंतु त्याला प्रशासनाने दाखल करून घेण्यासाठी कोणत्या लोकप्रतिनिधींनी फोन केला होता, रेफर कुणी केलं होतं, कुणाच्या सांगण्यावरून त्यांना दाखल करण्यात आलं आरोपीला, हे एकदा चेक केलं गेलं पाहिजे, याच्या मुळाशी गेलं पाहिजे। सुषमाजी, या संदर्भात दादा भुसे यांना सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारले, मात्र त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय। तुमच्या या सगळ्या आरोपांनंतर आणि नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांच्याही आरोपानंतर काही दखल घेण्यात आली आहे याची सरकारकडनं असं तुम्हाला दिसतंय का? नाही, दखल तर घेण्यात आली नाही। मला असं वाटतं की जेव्हा कधी आम्ही सरकार पक्षावरती बोलतो, आरोप करण्यापेक्षा आम्ही थेटपणे बोलतोय आणि माहितीसह बोलतो, त्या वेळेला ते विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात। आम्ही महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवरही पत्रकार परिषद घेऊन थेटपणे तानाजी सावंतांना प्रश्न विचारलाय की 226 कोटीचं हाफकिनचं देयक बिल तुम्ही दिलं नाही, ज्यामुळे औषध पुरवठा थांबला होता आणि म्हणून पुढे मृत्यूचं तांडव घडलं, याला कारणीभूत म्हणून तानाजी सावंतांनी राजीनामा दिला पाहिजे, पण तानाजीराव त्याच्यावर बोलत नाहीयेत। ते म्हणतायत की मनपा रुग्णालय माझ्या अधीन येत नाही। जर प्रशासन सगळीकडे नेमलेलं आहे तर या रुग्णालयाची जबाबदारी सरकार आणि सरकारमधले मंत्री म्हणून अर्थात तानाजी सावंतांची येते, यावर ते बोलतच नाहीत। अडचणी अशा आहेत की सरकार आपल्या सोयीच्या भूमिका घेतं आणि त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलायला वेळ नाहीये। सुषमाजी, ड्रग्ज प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे ललित पाटील। ललित पाटील आणि दादा भुसे यांचा काय नेमका संबंध आहे असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, संबंध काय ते शोधून काढणं ही गृह खात्याची जबाबदारी आहे। माझा मुद्दा एवढाच आहे
की ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करून घ्यायला प्रशासन उदासीन होतं. प्रशासनाकडे कोणी इन्सिस्ट केलं की त्यांना दाखल करून घेतलंच पाहिजे आणि ज्या लोकप्रतिनिधीने ज्या आमदाराने दाखल करून घेतलं त्या आमदाराची चौकशी झाली पाहिजे. ललित पाटील आणि दादा भुसे यांचं जिओग्राफिकल जे ठिकाण आहे ते नाशिकचे आहेत, जवळीकता आहे, तपासून बघितली पाहिजे. ती तपासणं गरजेचं आहे असं आम्हाला वारंवार वाटतं. सुषमाजी, गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे, मात्र फडणवीसांना तुम्ही या संदर्भात काही प्रश्न विचारले नाहीये. देवेंद्रजींना आम्ही किती प्रश्न विचारायचे ताई? आम्ही तर अनिक्षा जयसिंघानीच्या संबंधानेही त्यांना प्रश्न विचारत होतो, उत्तर कुठं मिळाली? त्यांना असं वाटतं की प्रत्येक भूत ते फार चांगलं थोपटून शांत बसवू शकतात, परंतु अशी बरीचशी भूत आहेत ती ऐन वेळेला इलेक्शनमध्ये उठून बसतील. त्यामुळे देवेंद्रजी गृह खात्याच्या जो एकूण सगळा जो गोंधळ निर्माण झालेला आहे आणि गृह खातं सगळंच अस्थिर झालेलं आहे, त्यावरचे कारण अडचण अशी आहे की फडणवीस साहेबांना गृह खात्याशी संबंधित प्रश्न सोडून बाकी सगळ्या मुद्द्यांवर काम करायला वेळ आहे. दिल्लीच्या वाऱ्या करायलाही वेळ आहे, इथे वेगवेगळे पक्ष फोडणे आणि त्यांच्या मनधरणी करण्यालाही वेळ आहे, पण गृह खात्याची घडी बसवायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार बोलतोय, लिहितोय, पत्रकार परिषदेतनं प्रश्न विचारतोय, उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत ना. त्यापेक्षा त्यांना हे मुख्य विषय भरकटवून उपकंत्राटदारांच्या मार्फत टोल बिलचे विषय काढण्यामध्ये जास्त रस आहे. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले.